स्टॉप अँड सर्च कारवाई दरम्यान अंबड पोलिसांनी 2 संशयित आरोपींसह एक विधी संघर्षित संशयिताला पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून 4 दुचाकी व सोन्याचे दागिने असा मिळून 2,19,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या सूचनेनुसार अंबड पोलीस ठाण्याचे पोलीस अंमलदार धनराज बागुल व उल्हास गांगुर्डे हे कालिका पार्क परिसरात स्टॉप अँड सर्च करत असताना त्यांना एक विना नंबर प्लेट असलेली दुचाकी निदर्शनास आली। त्यांनी दुचाकीला अडवण्याचा प्रयत्न केल्यानंतर त्या दुचाकीस्वाराने गाडी सोडून पलायन केले। दरम्यान गुन्हे शोध पथकाने दुचाकी ताब्यात घेऊन तपास केला असता त्यांनी आरोपी अक्षय बोरकर वय 20 वर्ष या शिवाजीनगर इथून ताब्यात घेतले। संशयित आरोपी बोरकर याला पोलिसी खाक्या दाखवताच त्याने चेन स्नेचिंग व मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्याची कबुली दिली। एवढेच नव्हे तर 2 संशयितांकडून आरोपींकडून 4.27 ग्रॅम वजनाचे 2 सोने व 3 मोटारसायकली पोलिसांनी हस्तगत केल्यात। तसेच दुसऱ्या एका कारवाईत गुन्हे शोध पथकाचे तुषार मते यांनी संशयित आरोपी आकाश गायकवाड वय 22 वर्ष याच्याकडून एक मोटारसायकल हस्तगत करण्यात आली। अंबड पोलिसांच्या या कारवाईत एकूण 4 दुचाकी व सोन्याचे दागिने असे एकूण 2,19,000 किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक सुनील पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक झनकसिंग गुनावत, राहुल जगझाप, अनिल गाढवे, सचिन करंजे, संदीप भुरे, राकेश पाटील, दीपक निकम यांच्या पथकाने ही कारवाई केली। अंबड पोलीस ठाणे हद्दीमध्ये गेल्या काही दिवसापासून चेन स्नॅचिंगच्या व मोटरसायकल चोरीची गुन्ह्यात वाढ झाली होती आणि नाशिक शहराचे पोलीस आयुक्त माननीय संदीप कर्णिक साहेब यांनी गेल्या 4 ते 5 महिन्यापासून स्टॉप अँड सर्च ही कारवाई राबवण्याचे सगळ्या पोलीस स्टेशनला आदेशित केले होते आणि त्याच्यामध्ये दररोज आपण बीट मार्शल गस्ती वाहने हे संशयित वाहनं चेक करत असतो। तर सोमवारी आपल्याकडे CR मोबाईलवरचे अंमलदार गांगुर्डे आणि बागुल ही स्टॉप अँड सर्चची कारवाई करत असताना एक संशयित मोटरसायकलवाला तिथं जवळ आला आणि पोलिसांना घाबरून गाडी राखून पळून गेला। सदर गाडी आपण पोलीस स्टेशनला आणली आणि त्याच्यामध्ये आपल्याला एक गाडीचा ज्यावेळेस 45 नंबर इंजिनियर नंबर मोबाईल त्याचा डिटेल्स घ्यायला लागलो तर त्यावेळेस आपल्याला एक पर्ची मिळाली। तर त्या पर्चीमध्ये ते गाडी वॉश केल्याचं बिल होतं आणि त्याच्यावर एक मोबाईल नंबर होता। तर तो मोबाईल नंबर आम्ही ट्रेस केला तर आपल्याकडे रेकॉर्डवरचा चेन स्नॅचर होता निकेश म्हणून, असं तो विधी संघर्षित बालक आहे। तर त्याचा आपल्याला पत्ता मिळाल्यानंतर आपण तिथं DB पथकाचे PSI गुनावत व स्टाफ गेला। तर त्या मुलाच्या घरी गेल्यानंतर ती गाडी पण मिळाली, तो मुलगा पण मिळाला आणि त्याचा साथीदार त्याच्याकडे चौकशी केल्यानंतर बोरकर म्हणून तो देखील तिथं मिळाला। तर त्याच्याकडनं आपण जवळपास 3 मोटरसायकल चोरीच्या आपण जप्त केल्या आणि त्यांनी एका गुन्ह्याची कबुली दिली अंबडमध्ये चेन स्नॅचिंग केल्याचं। तर तो गुन्हा देखील आपण उघडकीस आणला आणि त्यानंतर दुसऱ्या एका प्रकरणामध्ये एक सराईत मोटरसायकल चोर होता गायकवाड म्हणून, त्याला देखील आपण अटक केलेली आहे। अक्षय गायकवाड बिना नंबर प्लेटची तो मोटरसायकल फिरवत होता। तर त्या अंबडच्या गुन्ह्यामध्ये ती आरोपी आणि ती मोटरसायकल पाहिजे होती, तर गुप्त बातमीदारामार्फत आपण त्याला अटक केलेली आहे। अशा अंबड पोलीस स्टेशनच्या DB पथकाने 4 मोटरसायकली जप्त केलेल्या आहेत आणि एक चेन स्नॅचिंगचा गुन्हा उघडकीस आणलेला आहे। याच्यामध्ये बोरकर नावाचा जो काही आरोपी तर तो देखील एका गुन्ह्यामध्ये वॉन्टेड येतो, 324चा गुन्हा आहे। आम्ही त्याला तिकडे हँडओव्हर करणार आहोत। असंच टोटल आपल्याकडे या बाईक चोरीचे आणि चेन स्नॅचिंगचे असे 6 गुन्हे उघडकीस आणलेले आहे। तर याबद्दल आम्ही माननीय संदीप कर्णिक साहेब यांनी दिलेल्या सूचनांचं जे पालन केलं त्याच्यामुळे हा गुन्हा उघडकीस आलेला आहे। DCP झोन 1 माननीय श्री किरणकुमार चव्हाण साहेब यांनी आम्हाला मार्गदर्शन केलं आहे। ACP श्री बारे साहेब यांनी देखील आम्हाला मार्गदर्शन केलं आहे आणि DCP झोन 2 माननीय मोनिका राऊत मॅडम वेळोवेळी आमचा रिव्ह्यू देतात, मार्गदर्शन करतात आणि आमचे अंबड डिव्हिजनचे ACP माननीय शेखर देशमुख सर हे देखील आपल्याला प्रत्यक्ष फील्डवर उतरून मार्गदर्शन करतात। तर हे माननीय JCP साहेब आहेत संदीप कर्णिक साहेब यांच्या कल्पनेतनं यांच्या मार्गदर्शनातून जी स्टॉप अँड सर्चची कारवाई आहे तर त्या स्टॉप अँड सर्च कारवाईचं एक खूप मोठं यश आहे। तर याच्यापुढे देखील आम्ही चांगलं काम करू आणि अंमलदार जे आहेत आमचे तर अजून जास्त गुन्हे उघडकीस आणायची प्रयत्न करू आणि जो स्ट्रिक्ट क्राईम आहे त्याला। स्टार न्यूजसाठी मोहसिन पठाण, नाशिक।